रेषा, आपण रेषा पाहत आहोत। रेषांमध्ये दोन रेषा, रेल्वेचे पूल जर तुम्ही लक्षात घेतले, रेल्वेचे रूळ, तर ह्या दोन रेषांना म्हणतात, समजा ही रेषा AB असेल, त्या कधीच जर एकमेकांना छेदणार नसतील तर याला म्हणतात समांतर। समांतर काय म्हणतात? समांतर रेषा, त्यालाच एकत्र वाचताना म्हणतात समांतर रेषा। कोणत्या रेषा? समांतर रेषा। ठीक आहे। तुमच्या खिडकीचे गज असतील जे कधीच एकमेकांना छेदणार नाहीत पुढे जाऊ नये, त्याला म्हणतात समांतर रेषा। ओके। त्याच्यानंतर ही अशी एक प्लेन असते, प्लेन जागा असते जी चारही बाजूला मोठी होत जात असते, तिला म्हणतात प्रतल। काय म्हणतात? प्रतल। ठीक आहे। त्याच्यानंतर आता आपण दोन छेदणाऱ्या रेषा समजून घेत आहोत। छेदणाऱ्या रेषा ज्या आहेत, छेदणाऱ्या रेषांना काय म्हणतात? तर बघा, इथं एक सरळ रेषा आहे आणि तिला मध्यातून छेदणारी ही रेषा आहे, तर जेव्हा त्या एकमेकींना छेदतात तेव्हा तिथं काटकोन तयार होतो। अशा रेषांना लंब रेषा म्हणतात। काय म्हणतात? लंब रेषा। आधी आपण दोन न छेदणाऱ्या रेषा पाहिल्या, त्या समांतर होत्या, आणि ह्या जेव्हा छेदतात त्याला लंब रेषा म्हणतात। ठीक आहे, आले लक्षात? रेषा आणि कोन। ओके। मग आता जर असा प्रश्न आला की घड्याळामध्ये दोन अंक एकमेकांना छेदत असतात, ज्यावेळी कोन 90 अंशाचा असतो त्यावेळी लंबरेषा होतात का? यस, त्या दोन काट्यांच्या लंबरेषा होतात। ठीक आहे। दोन काटे एकमेकांना छेदणारे असतात। ठीक आहे। चला पुढचा मुद्दा पाहू। आपण प्रश्न पाहत आहोत, दोन प्रश्न बघू। बघा, इथं 2018 साली आलेला प्रश्न तुमच्या समोर दिलाय। जेव्हा दोन रेषा कधीच एकमेकांना छेदत नाहीत, ही रेषा आहे आणि ही रेषा आहे, तेव्हा त्या रेषांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात समांतर रेषा। काय म्हणतात? समांतर रेषा। ओके, आलं लक्षात? कधीच एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात, हे आता विसरायचं नाही। आणि याच्यानंतरचा प्रश्न 2021 साली आलेला प्रश्न होता, तो पण टाकतोय बघा। 2021 साली आलेला आहे। ओके, तर तो प्रश्न असा होता विद्यार्थी मित्रांनो की दोन परस्परांना लंब रेषा, दोन परस्परांना लंब असणाऱ्या रेषांमध्ये कोणता कोन होतो? कोणता कोन होतो? कोणांची नावं दिलेली होती, लघुकोन, काटकोन, प्रविशाल का विशाल कोन। यांच्यामध्ये तयार होतो काटकोन। काय होतो? काटकोन। सोपे प्रश्न असतात पण मुलं थोडे कन्फ्यूज होतात, गोंधळ करू नका। या दोघांमध्ये जेव्हा माप असेल 90चं, तेव्हा घड्याळाचा विचार करा। घड्याळामधून कोन लक्षात ठेवणं खूप सोपं आहे। ठीक आहे, आणि आपण त्याचे मोठे घटक केलेले आहेत। जर शंका वाटली तर मोठ्या ह्याच्यामध्ये पण बघून घ्या। ओके, इथं सुद्धा 90चा होईल, इथं सुद्धा 90चा, इथं सुद्धा 90चा, इथं तयार होतो काटकोन। ओके, अशा प्रकारे आपण किरण, कोन आणि रेषा आजच्या या वन शॉट रिव्हिजन मध्ये बघितलं। पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण, चौकोन, चौरस आणि वर्तुळ हे महत्वाचे घटक बघायचे, त्यांची सूत्र पण बघायची। ही रिव्हिजन आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि पुढचा वन शॉट रिव्हिजन अवश्य बघा। चला थांबतोय, गुड डे, बाय।